आणि आपला 12वा खेळाडू देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. चेंडू पडण्या अगोदर 12th मन कॉमेंट्री बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे, अन्यथा 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला स्टार्ट ऑफ द मॅच आपण आता पाहतायत. सुरू होणारी लढत दोन संघांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतायत संघ आहे धाकटी डहाणू आणि त्यांच्या विपक्षमध्ये मोतीलाल शाह पुरस्कृत संघ आपण पाहतायत MS11 तारापूर. दोन खेळाडू आपण पाहतायत तारापूर टीम मध्ये ऍड झालेले आहेत. धनंजय दवणे यांना आपण पाहतायत आणि किरण जाधव हे दोन प्लेयर आपण पाहतायत ऍड झालेले आहेत निलेश फायटर संघामध्ये. आणि धाकटी डहाणूचा स्क्वॉड आपण पाहिलं तर जशाच्या तसाच आहे. ती सेम प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत सुपूर्द केली आहे आणि तेच खेळाडू हे आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसत आहेत. षटक क्रमांक पहिलं हाताळणीकरता सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती करण ज्यांना या अगोदरच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली. दांडीसारख्या बलाढ्य संघाला त्यानं नमवलं, परंतु आता दांडी संघाला अजून एक संधी आहे. ते मात्र आता त्यांना चांगली स्ट्रॅटेजी पुढील मॅचमध्ये आखावी लागेल, चांगली रणनीती बनवावी लागेल आणि त्यानुसार खेळावं लागेल. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतायत किरण जाधव 40+ एज ग्रुपमध्ये चांगलं क्रिकेट ते देखील हाताळतात आणि तेच क्रिकेटचा एक दांडगा अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला किरण जाधव अनेक मैदानं ज्यानं गाजवलेली आहेत. तर निलेश फायटर्स चिंचणी या संघाला लाभलेला हा हुकमी एक्का फलंदाज आपण पाहतायत MS11 तारापूर या संघाकडनं. सलामीला येताना पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती करण अंबिरे. इथे मात्र चांगला बॉल होता, हाफ ट्रॅकरचा बॉल त्याला मात्र खेळून काढलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आले. 1 रन पाहायला मिळाली. धावसंख्या देखील आपण पाहतायत फलकावरती झालेली आहे 1. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपण पाहतायत. 4था दिवस आणि 4थ्या दिवसातील ही महत्त्वपूर्ण मॅच. जो संघ जिंकेल त्याला सुपर 8चं तिकीट जरूर मिळेल. तो संघ कुठला असेल त्याकरता हे शर्तीचे प्रयत्न, कडवी झुंज, कडवा संघर्ष या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी चांगला बॉल होता. हलक्यात आणि सॉफ्ट हँडने चेंडूला खेळून काढलं. पायाच्या सहाय्याने चेंडूला अडवलं. चांगले ॲथलेटिक वर्क प्रीतम बारीकच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली किरणच्या विरोधामध्ये सजवली गेली आहे. मिड विकेटला डीपमध्ये आपण पाहतायत क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. एक्स्ट्रा कव्हरला देखील आपण पाहतायत डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र अगदी चांगला फटका. अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय चौकार. 4 धावांकरिता. अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 6 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे सरसावले. चांगला स्टॉप, गुड स्टॉप इथे पाहायला मिळालाय. धावसंख्या जर आपण आता पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती
8 सत्यम पारी तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण सत्यमच्या माध्यमातून पाहायला मिळते. पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि क्रिकेटवरती प्रचंड आवड. गेले कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू आहेत. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. करण टू किरण. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू बराच हवेमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. फलंदाज किरण जाधव गॉन. बॅक टू द डगआउट. खेळण्याचा प्रयत्न जरूर तिथे होता आणि या ठिकाणी आपण पाहतायत चांगला झेल टिपला गेला. नवीन फलंदाज आपण पाहतायत. अक्षय नव्यानं दाखल झालाय. 3 खेळाडू या ठिकाणी आपण पाहतायत चेंज झालेले आहेत. MS11 तारापूर या संघामध्ये अक्षय आरेकरला आपण पाहतायत. किरण जाधवला आपण पाहतायत आणि धनंजय यांना देखील आपण पाहतायत. 3 प्लेयर 3 चेंजेस हे आपल्याला पाहायला मिळत आहेत MS11 मध्ये. बघा 15ची स्क्वॉड तुमच्याकडे आहे तर तुम्ही 3 चेंजेस हे डेफिनेटली करू शकता. अक्षय आरेकर एक विस्फोटक फलंदाज म्हणून च्या फलंदाजाकडे पाहिलं जातं आणि तोच फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 8. 8 रन्स विथ द लॉस ऑफ 1 विकेट. षटकातील शेवटचा बॉल घेऊन करण अंबिरे तयार. इथे मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू बराच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कुठलीही चुकी केली नाहीये. अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. गोल्डन डकचा शिकार झालाय. अक्षय आरेकर गॉन. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहिला. काय जबरदस्त फायरी बॉलिंग करणची पाहायला मिळाली. त्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 8 धावा त्यानं मोजल्या आणि 2 विकेट प्राप्त केलेत. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती प्रीतम. भारी नव्याने दाखल झालाय. फलंदाज आपण पाहतायत 4थ्या क्रमांकावरती दाखल झाले 99 महेश गोरू या नावानं मात्र त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये सापडलाय तेव्हा तेव्हा मात्र गोरूने ते काम केलंय. आपल्या संघाला अडचणीतनं बाहेर काढलंय. संकटमोचक आता या दोन्ही फलंदाजांना बनावं लागेल. षटकातील पहिला बॉल प्रीतम घेऊन तयार. फुलटॉस बॉल होता. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय. ऑन साईडला चेंडू जातोय मिड विकेट रिजनला. चांगला स्टॉप तिथे फिल्डरच्या माध्यमातून पाहायला मिळालाय आणि तितकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. महेशचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर फक्त तो वाटच पाहत असतो की फिल्डर चुकी करतो कधी आणि मी दुसरी धाव घेतो कधी, आणि तीच दुसरी धाव अगदी क्विकपणे अगदी वेगामध्ये पाहायला मिळाली. आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 10 धावा. 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम. ओहो अगदी चांगला बॉल म्हणता येणार नाही की टप्पा पडल्यानंतर मोठा स्विंग तिथे झाला आणि वाईटचे संकेत पंचांकडनं आले आणि या वाईटच्या साह्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 11 धावा. 11 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 12 रन्स ऑन द बोर्ड. व्हाईट +1 डिक्लेअर झोन मध्ये ती 1 धाव ऍड ऑन केली जाते. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन प्रीतम तयार. गोलंदाजी मार्कवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. षटकातील दुसरा बॉल घेऊन प्रीतम.
अतिशय वेगवान असा हा चेंडू लेफ्ट केला गेलेला आहे फलंदाजानं. विकेटकीपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. रिव्ह्यू नाहीये, याची दखल फलंदाजाने देखील घ्यायची आहे. अगदी चांगला बॉल, योग्य टप्प्यामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. डॉटचे संकेत तिथे आलेत आणि धावसंख्या आपण पाहतोय अजूनही स्थिरावली गेली आहे. फलकावरती 12. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने प्रीतम तयार. प्रीतम टू महेश. अगदी चांगला बॉल होता, खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न, फुलटॉस करून घेतला. त्या चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळल्या. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न महेशचा जरूर होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण आता पाहिलीत तर झालेली आहे धाव फलकावर 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड. तीन चेंडू झालेले आहेत. 3 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रीतमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 5 धावा प्रीतमने मोजल्यात. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. 1 रन तिथे जरूर पाहायला मिळाली आणि या 1 रनने धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 14 धावा. 14 रन्स ऑन द बोर्ड. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिलं तर आता कॉम्प्लिमेंट करून खेळतायत, कारण की त्यांना माहिती आहे की या अगोदर 2 फलंदाज 2 धक्के हे लागले गेलेत. तेव्हा सेन्सिबल क्रिकेट खेळणं हे खूप गरजेचं आहे आणि तेच क्रिकेट या 2 बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. षटकातील 5वा चेंडू घेऊन प्रीतम तयार. इथे मात्र फटका खेळलेला आहे. लॉफ्टेड स्ट्रोक लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार. 4 धावा. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम. प्रीतम टू महेश. इथे मात्र पुन्हा एकदा फुलर लेनचा मारा केला. त्याला प्रत्युत्तर महेशने आपल्या अंदाजामध्ये दिलं. अगदी सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार. 6 धावा. वेलकम प्रथमेश करत. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती करण अंबिरे, ज्यानं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं. पहिली 2 षटकं आपण पाहिली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या आपण पाहिलं तर पॉवरफुल फलंदाजी जरूर पाहायला मिळाली. 2 विकेट देखील गेले, परंतु या फलंदाजांनी कुठल्याही प्रकारचं दडपण घेतलं नाहीये आणि मोठी फटकेबाजी देखील केली. ऑन हॅट्रिक बॉल आहे करणचा. ते मात्र चांगला फटका खेळलेला आहे. मिड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू जातोय. चौकार. या अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 5व्या आणि 6व्या बॉलवरती करणने विकेट मिळवली होती. या बॉलवरती हॅट्रिक घेण्याची संधी निर्माण झाली होती, परंतु संधीचं सोनं त्याला करता आलं नाहीये. अगदी फुलर लेनचा मारा त्यानं केला आणि फलंदाज शाकिरने अगदी चांगल्या प्रकारे बॅकलिपचा वापर केला. मिड विकेटच्या रिजनला खेळलं. चौकाराच्या साह्याने धावसंख्या पुढे जाताना दिसते 28 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील दुसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार करण अंबिरे. आखूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पूल केलाय. सक्सेसफुल फटका स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. चौकार. 4 धावा. जबरदस्त फटका शाकिरच्या बॅटमधनं पाहायला मिळालेला आहे. 2 बॉलवरती लागोपाठ 2 चौकार शाकिरच्या बॅटमधनं आले आहेत. धावसंख्या आपण पाहिलीत MS11 तारापूर या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 2 गडी बाद 32. आता काय स्ट्रॅटेजी, काय रणनीती करण आखतोय हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. षटकातील पुढील बॉल. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. राईट ओव्हर द विकेटने करण टू शाकिर.
इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. या ठिकाणी फिल्डर तिथे आहेत. अगदी चांगली फेकी, डायरेक्ट हिट. शाकिर गॉन बॅक टू द डगआउट. यायचं आहे, जास्त वेळ तिथे घेऊ नका. या अगोदर आम्ही सूचना केली होती, तीच सूचना वारंवार करावी लागते. बाद झालेला फलंदाज 38 क्रॉस करणार नाही. चला वॉर्मअप करा त्या प्लीज कुणाल, अन्यथा 2 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यानंतरच्या नेक्स्ट बॅट्समनने ही गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा सूचना होणार नाही, सरळ पेनल्टी दिली जाईल. इथे जर आपण पाहिलं तर विकेट जाताना पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 32. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती करण. इथे मात्र चांगला बॉल होता. ऑफ साईडला चेंडूला खेळून काढल्या. पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू जातोय. गणेश पुढे आले होते. चांगलं फील्ड तिथे जरूर पाहायला मिळालं. 1 रन अर्जित केली गेली आणि या 1 रनने आपण पाहताय तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावर 33 धावा. नवीन फलंदाज कुणालला आपण पाहतायत. मागील मॅचमध्ये चांगली इनिंग कुणालच्या बॅटमधून आपण पाहिली, मोठे फटके कुणालच्या बॅटमधून पाहिले आणि तोच कुणाल आता नव्यानं दाखल झालाय. ही मॅच आता दोन्ही संघांकरता खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की इथून जर तुम्ही जिंकलात तर सुपर 8चे दरवाजे हे तुमच्याकरता उघडले जातील. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज राऊंड द विकेटने करण. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत पाहायला मिळाली. वाईटचे संकेत आलेले आहेत. वाईट +1 आणि व्हाईट बॉलच्या मदतीने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावर 35 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहत आहात निलेश स्मृती चषक 2025 फ्रेंड्स क्रिकेट क्लबचं हे आयोजन अगदी शानदार दमदार पाहायला आपल्याला मिळत आहे. सरावलीच्या मैदानावरती आजचा 4था दिवस या स्पर्धेचा आपण अनुभवतोय. मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल, गती परिवर्तन केले. बॅटच्या अगदी खालच्या भागामध्ये बॅटचा टो तिथे लागला गेला. 1 रन पाहायला मिळाली आणि या एका धावेने आपण पाहतात तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 36. या षटकामध्ये आपण पाहिलं होतं पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार आले, त्यानंतर कमबॅक करणं जाणतो करण आणि तो कमबॅक चांगला करणच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये करणने 11 धावा या मोजल्यात. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र चांगला फ्लिक ऑन द रिस्क पाहायला मिळाला. अप्रतिम फटका. षटकार 6 धावा. देखील समाप्ती झालेली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 42. क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश स्मृती चषक 2025 अतिशय सुंदर अशी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेचा आजचा 4था दिवस आपण पाहतो आणि 4थ्या दिवसातील ही महत्त्वपूर्ण लढत 2 विजेत्या संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम्स 1-1 मॅचेस जिंकलेल्या आहेत आणि 2 विजेत्यांमधील ही लढत जिंकेल त्याला सुपर 8चं तिकीट हे जरूर मिळेल. 13 मिनिटं आतापर्यंत झाले 3 षटकं हाताळणी करता, तेव्हा वेळेकडे धाकटी डाणू संघ लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. षटक क्रमांक 14 हाताळण्याकरता हार्दिक तांडेल सज्ज झालाय. पहिलाच बॉल आपण पाहताय स्वीप पद्धतीने खेळलेला आहे. अगदी चांगला फटका. व्हॉट अ क्लेवर बॅटिंग बाय महेश राऊत. चौकार 4 धावा.
जिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता ते क्षेत्र अगोदरच आपण पाहिलं होतं. गोरूने पाहिलं, तपासलं आणि त्यानंतर जसा चेंडू पडला आणि स्वीपच्या माध्यमातून खेळून काढलंय. या चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 46-46. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र अगदी सरळ खेळलेला आहे. चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक तिथे प्रीतम मात्र फक्त प्रेक्षक बनून राहतील. वॉर्ड शॉट, सिक्सर, षटकार, 6 धावा. मॅच बॉल आलेला आहे. यावेळेला मात्र विथ द फ्लो काय जबरदस्त फटका पाहायला मिळालेला आहे गोरूच्या बॅटमधनं. या षटकारानंतर आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे MS11 तारापूर या संघाची 52 धावा. 52 धावा फलकावरती लागल्यात. षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती हार्दिक. पहिल्या 2 बॉलचं स्वागत तर मात्र गोरूनं आपल्या अंदाजामध्ये केलंय. विस्फोटक बाणा पहिल्या 2 बॉलवरती पाहायला मिळालाय. स्लिप तिथे मात्र तैनात केला गेलाय. पाहूया षटकातील पुढील बॉल. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र ऑफसाइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. गोरू जर आपण पाहिलं तर त्याचं मैदानाच्या प्रत्येक ठिकाणी लक्ष असतं आणि हेच फलंदाजांना पाहून खेळणं गरजेचं असतं आणि तेच यावेळेला गोरूकडनं देखील पाहायला मिळतंय. एक चाणाक्ष फलंदाज कसा असावा तर त्याचं उदाहरण म्हणजे महेश राऊत. चेंडू जर आपण पाहिले तर या षटकातील चेंडू झालेले आहेत 3. धावसंख्या आपण पाहतायत तर झालेली आहे धाव फलकावर 52 धावा. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती हार्दिक. षटकातील पुढचा बॉल राऊंड द विकेटने. इथे मात्र फटका खेळलेला आहे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक मयूर मर्दे तिथे आहेत. प्रीतमने मात्र ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं होतं गोलंदाजांनी देखील त्या प्रकारची गोलंदाजी केली आणि त्या ट्रॅप मध्ये सापडवलं ते म्हणजे महेश गोरूला. विकेटचं झालं पतन. फलंदाज गॉन. बॅक टू द पवेलियन. गोलंदाज 99 दाखल होतोय क्रीज वरती. नेम मागील मॅचचा हिरो ज्यांना मात्र आशा पल्लवीत ठेवल्या MS11 तारापूर या संघाच्या आणि तोच मॅच विनर प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धाकटी डाणू संघ वेळ निघून चालली आहे. जास्त वेळ दौडू नका. जेंटल अँड काइंड रिक्वेस्ट. 4 चेंडू झालेले आहेत या षटकातील. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे फलकावरती 52 धावा या आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण हे थेट प्रक्षेपण पाहतायत. अतिशय सुंदर अशी ही प्रसारित केली जाणारी स्पर्धा ओम साई स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून मयूर घरत आमच्या समवेत आहेत, प्रोप्रायटर आहेत ओम साई स्पोर्ट्स लाईव्हचे. मागील 3 ते 4 वर्षाचा आढावा आपण घेतला तर नव्याने एक सुरुवात केली होती आणि आज आपण पाहतोय तर अतिशय सुंदर प्रत्येक स्पर्धा पालघर जिल्ह्यातील कव्हर केली जाते. आपण नव्यानं जर असाल या यूट्यूब चॅनलवरती तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून सर्व क्रिकेट स्पर्धांच्या नोटिफिकेशन्स आहेत तुमच्या फोनवरती येतील. सुरुवात उमरोळीच्या मैदानावरनं केली होती. महिलांचं ते क्रिकेट स्पर्धा ते आयोजन होतं आणि त्यानंतर तिथूनच आपण प्रवास पाहिला होता ओम साई स्पोर्ट्स लाईव्हचा. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती हार्दिक. अगदी चांगला बॉल होता. त्या चेंडूला मात्र खेळून काढलेला आहे. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 गाड्या एकाच रुळावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि प्रीतमने मात्र इथे आपण पाहताय तर अगदी चांगल्या प्रकारे कलेक्शन केलं. फेकी देखील स्टंप वरती केली आणि या ठिकाणी आपण पाहिलं किती धावा मिळालेल्या आहेत या चेंडूवर. एकच रन तिथे कंप्लीट केली गेली आहे आणि या एका धावेने आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 54. 54 रन्स ऑन द बोर्ड.
54 धावा या धाव फलकावरती झालेल्या आहेत 4 षटकांच्या खेळानंतर. जसं 5व्या षटकाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. या आपण ऐकूया दीपकजी संके सरांचा गोड आवाज. धन्यवाद. पॉवर प्ले घेतलंय का नाही म्हणजे 6वं षटक पॉवर प्ले घ्यायला लागेल. अप्रतिम मॅचेस घेतलाय कंपल्सरी पॉवर प्ले घेतलाय 5वं षटक. गत सामन्यात पॉवर प्लेमध्ये गुड बॉलिंग खूप चांगल्या पैकी प्रीतम बारी टाकली. 4 षटकं सोडल्याने फरक धावसंख्या आहे ती 54 आणि गडी बाद आहेत 4. चला प्रीतम बारी गोलंदाजी करतो. बॅटिंग पॉवर प्ले आपण बघत आहात. MS11 विरुद्ध धाकटी डावनाचा सामना. वाट बॉलिंग काय सुंदर गोलंदाजी करतात. नॉट आउट आहे मित्रांनो. तो मध्ये आला. यस अपील करणार. शेवटी माणसाच्या रक्तामध्ये क्रिकेट असते. अप्रतिम बघायला मिळतंय आणि एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आपण प्रीतम बाईला बघत आहात. प्रत्येकाला गर्व असायला पाहिजे की आमच्या डहाणू तालुक्यातला एकमेव खेळाडू ISPL यावर्षी आम्हाला अजून एक बघायला मिळाला. प्रज्योत अंबिरे. मी 2 खेळाडू तुम्हाला डहाणू तालुक्यात ISPL बघितले. पालघर तालुक्याचा विचार केला तर तुम्हाला करण मोरे हा खेळाडू मी मुंबईकडनं खेळताना बघायला मिळाला. काय गोलंदाजी करतो तिकडे प्रज्योत अंबिरे. पुन्हा एकदा प्रीतम बारी नावाचं वादळ बारी समानाचा राजा. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू बघायचा होता. काय वेगवान मारा बघायला मिळतो. पूर्वीचा त्याचा वेगवान मारा खूप वेगवान. पण नंतर सांगितलं की दीपक दादा चेंडू फिरवलं तर आपण बाहेर टिकू शकतो आणि म्हणून त्यांनी बॉलिंग ॲक्शन बदल चेंडू फिरवायला लागला आणि ह्याच्या निम्मे गती त्यांनी कमी केली असं बघायला मिळतो. काय सुंदर पॉवर प्लेचं बॅटिंग पॉवर प्ले षटक टाकतो. अगोदरच्या सामन्यात देखील अफलातून 8 धावाचं षटक टाकलं होतं. आतापर्यंत दोन्ही चेंडू डॉट टाकलेत. आपण बघत आहात धाकटी डाणू विरुद्ध MS11 तारापूर. ओहो हो काय गोलंदाजी बघायला मिळते. AK-47चा शोध लावला. झप सेकंदात 300 गोळ्या पडताना पाहिलात. तशा पद्धतीचा भेदक मारा तुम्हाला 22च्या रूपात. काय गोलंदाजी बघायला मिळते. हवेच्या विरुद्ध कसं वेगाने गोलंदाजी करावी. शस्त्राचा पुरवठा करताना कसं दुश्मनानं उडावं तशा पद्धतीची गोलंदाजी मैदानात आतमध्ये बघायला मिळते. आणि म्हणूनच तर हा तारा नुसतं डहाणूत चमकला तर महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशात तर ओमान दुबई सारख्या देशामध्ये जाऊन आपली छाप सोडताना प्रीतम बारी नावाचं वादळ तुम्हाला अनेक वेळा सामन्यामध्ये पाहायला मिळालं आहे. एक चांगली लज्जतदार मेजवानी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट रसिकांना बघायला मिळते. उत्कृष्ट आयोजन 8 षटकाचे सामने इथे तुम्हाला बघायला मिळतात. आपण बघत आहात रंगतदार दोन्ही संघाने पहिला सामना जिंकलाय. इथे जो विजेता होईल तो आजच्या दिवसातला पहिला आणि स्पर्धेचा 7वा संघ आम्हाला पाहायला मिळेल. आता त्याच्यासमोर अगोदरच्या सामन्यात मॅच ज्याला मिळाला प्लेअर ऑफ द मॅच आपण बघितलं. नीम नावाचा तो फलंदाज पाहायला मिळतोय ज्याने अनेक मैदाने गाजवले. 2 वर्षापासून या खेळाडूला आपण तारापूर संघातून खेळताना बघत आहात. थोडंसं बदल केला क्षेत्रक्षणामध्ये. मिडविकेटला पाचारण केलं गेलं आहे आणि लॉग ऑनला खेळाडू आहे. पुन्हा एकदा आपल्या चक्राला पुढचा प्रीतम बारी राईट मोर विकेट मारा पाहायला मिळतो. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जात आहे. थोडीशी यावेळेला दिशा भरायला गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. रफ्तार देण्याचा प्रयत्न केला. थोडीशी दिशा भरकटले आणि वाईटच्या रूपात धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते 56. 56 धाव फलकावर लागल्या जातात. काय दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये विचार केला एका लेम आणि नॉन स्ट्राईकला आहे म्हणजे कुणाल नावाचा डावखोरा फलंदाज. या दोन्हीच फलंदाजांनी सामना जिंकून दिला होता पहिल्या सामन्यात. पुन्हा एकदा प्रीतम बारी मार्गस्थ होत आहे. काय गोलंदाजी बघायला मिळते. गुड लाईन स्पॉट कोलवर टप्पा ऑफ साईड ऑफ स्टंप परफेक्ट यॉर्कर. जे भारतातले गोलंदाज आहेत तशा पद्धतीचे गोलंदाज करणार. कारण हिऱ्यासारखा चमकलाय हो. असंख्य मैदान खेळताना मोठमोठ्या स्पर्धा खेळताना जो अनुभव त्याच्या पाठीशाला आहे आणि तो अनुभवाची शिदोरी या बाकीच्या मैदानामध्ये सोडताना काय पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले गोलंदाजी करतो. पुन्हा प्रीतम बारी मार्गस्थ होत आहे. समोर आहे नीम नावाचा फलंदाज. रिव्हर्स स्वीप खेळताना पाचारण केलं बघितलं गेलं आणि संपूर्ण चेंडू बॉडी लाईनवर अटॅक केलं गेलं. म्हणजे तुमच्या बॉडी लाईनवर चेंडू आला अंगात आला की रिव्हर्स स्वीप तुमचा पॉवरफुल लागत शकत नाही. व्हॉट अ बॉलिंग. काय सुंदर. 1 चेंडू बाकी आहे ना. 1 चेंडू बाकी आहे पंच. या गुड स्कोरर आमच्याकडे मॅन्युअल स्कोरर आहे डिजिटल स्कोरर आहे आणि आमचा
मॅचचा तुम्हाला युट्यूबचा डिजिटल स्कोर 3 स्कोर बसवणारी एकमेव स्पर्धा तुम्हाला बघायला काय काय द्यायला पाहिजे हो. हा काय दर्जा मिळालाय या स्पर्धेचं नामांकन. काय स्कोरिंग बघायला मिळते. ॲब्सोल्युटली गुड स्कोरिंग. फलकावर धावसंख्या लागलाय ती 57 57 धावा. प्रीतम बारी राऊंड विकेट मारा करतो डावपुरा फलंदाजाला. चेंडू टटवलाय जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. इथे बाकी धावा धावून घ्यायच्या. 2 धावा डिक्लेअर झोनमध्ये जातो आणि या 2 धावांची धावसंख्या होती ती 59. या षटकात किती धावा दिल्या. 5 धावाचं षटक टाकलाय. बॅटिंग पॉवर प्ले. या अगोदरच्या सामन्यात देखील दांडी विरुद्ध असं षटक टाकलं होतं. 8 धावा दिल्या होत्या. पंच काय इशारा करतात. ओके बॉल आलाय. मॅच चेंडू बघायला मिळतो. तर 5 षटकं संपली आणि फलकावर धावसंख्या लागलाय ती 59. चला 30 मिनिटामध्ये तुम्हाला 60 षटकं टाकायची आहेत. काय हवं आहे. पाणी. चला ऑर्डर आपले पाणी घेऊन जा. चला प्लीज. खेळाडू घेऊन घेतले चालेल तसं काही नाही. घेऊन जा फक्त. निश्चितच चडपडत्या उन्हामध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकतात. पाणी तुम्हाला पोचवलं जात आहे आणि जो संघ जिंकेल तो बाकी क्वालिफाईड 7वा संघ आणि आजच्या दिवसातला पहिला संघ आपल्याला बघायला मिळेल. सुसज्ज असं आयोजन. वेल नॉन ऑर्गनायझेशनची कमिटी. काल रात्रीच्या काळ देखील मला बरेचसे फोन दीपक भाऊ त्यांना आमचा नमस्कार सांगा. असे जुने जाणते डहाणूच्या बऱ्याचशा खेळाडूने काल बाकी जेव्हा डहाणू संघ जिंकून गेला आणि गावात गेल्यानंतर रात्री काही लेट ती लाईव्ह मॅच बघितली आणि त्यानंतर बाकी फोन केला. खरोखरच आम्हाला जुन्या त्या एम आर चेंडूची आठवण झाली. नरपडचे क्रिकेटपटू त्यांनी सांगितले की दीपक भाऊ ही स्पर्धा न भूत न भविष्यतो कारण हल्लीच्या काळामध्ये अशी स्पर्धा कोण करू शकत नाही आहे आणि 16 संघ घेऊन देण्याची 50,000 25,000 10,000 10,000 दगदगच्या ट्रॉफ्या मॅन ऑफ द सायकल उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मालिकावीर आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी आम्हाला निश्चितच नेहमीच मदत करतात. नेहमीच विशेष टूलर सहकार्य करतात. HR स्पोर्ट्स मिथुन भाऊ यांनी दिलेली बॅट. तर अशा पद्धतीची या युगात ही मॅच बघायला मिळेल का कोणी संकल्पना मिळेल आणि एका दिवसात 4 संघ बोलवून रॉबिन लिंगप्रमाणे मॅचेस खेळवण्यात देण्यासाठी ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. फक्त 16 संघ आणि ओपन टुर्नामेंट एक मानाचा तुरा ह्या स्पर्धेमध्ये फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली निलेश मूर्ती चषक ह्यांनी रोवला गेलाय. मैदानाच्या वेळेस आपण विचार केला आजच्या दिवसातला तिसरा सामना म्हणजे फर्स्ट विनर आणि सेकंड विनर म्हणजे पहिल्या मॅचचं विनर आणि दुसऱ्या मॅचचं विनर आपण सामना बघतात. 5 षटकं झाली आणि स्पर्धेवर धावसंख्या लागली ती 59. माझ्याबरोबर स्कोरिंग करतात जे आम्ही मॅन्युअल स्कोर आपलं नाव आदित्य आणि आमचे जे इलेक्ट्रॉनिक स्कोर आहेत कुणाल. यस आणि आदित्यने कुणाचं मनापासून मी कौतुक करतोय आणि खरोखरच आज ही मॅच बघताना आम्हाला समालोचन करता जो आनंद बघायला मिळतोय कारण प्रत्येक खेळाडू वेगळा आनंद बघायला मिळतो. प्रत्येक कर्णधार भरभरून कौतुक करतात. आयोजकांचं स्तुती करतात आणि आयोजकांनी फक्त बघा की जिगर असायला पाहिजे आणि ही स्पर्धा दरवर्षी वेगळ्या मानांकनाने दरवर्षी 16 संघांनीच होईल असं कालच माझ्या सगळ्या जुन्या जाणत्या फ्रेंड क्रिकेट क्लबच्या सर्व खेळाडूंनी केलं आहे. त्यांचं मनापासून कौतुक. सुशांत पाटील यांच्याकडनं एका षटकाचं कोणी षटक मारत 100 रुपयाचं बक्षीस दिलाय. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. निखिल नावाचा हा गोलंदाज. इथे पैसे पण जमा केले. सुशांत पाटील यांनी 100 रुपये जमा केलेत. नियमाने चेंडू टटवलाय. सरळ जातोय हातामध्ये पाहायला मिळतो आणि इथे मोठा गडी तंबूत जातोय. निखिलने मोठा गडी तंबूत पडवलाय. इथे बाकी थोडंसं बॅकफुटला जाताना तुम्हाला MS11चा संघ बघायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये निखिलने अप्रतिम फलंदाजी केली आणि इथे पहिल्याच चेंडूवर गडी बाद केलाय आणि कॅच घेतला मिड विकेटला. त्या खेळाडूचं नाव आहे ते हार्दिक. चला नवीन फलंदाज तुम्हाला अतुल जाधव नावाचा खेळाडू बघायला मिळतो. एक उत्कृष्ट तेज असा गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू बघायला मिळतो. अजून देखील 2 बॅट्समन त्यांच्या डकआउटमध्ये चांगले आहेत. अजून देखील 2 बॅट्समन चांगले डकआउटमध्ये आहेत. एक मोठी दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन आली यावर्षी फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली. स्वर्गीय निलेश मूर्ती चषक आपण बघत आहात. मनापासून मी कौतुक केलं आमच्या आयोजकांचं आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माझ्या जुन्या जाणत्या खेळाडूंचं खरापासून मी कौतुक करीन. जिथे तुम्हाला प्रजित घरत, सुबोध घरत, मनोज घरत, आतेज राऊत आणि प्रफुल्ल घरत ह्यांचं मनापासून आम्ही इथे कौतुक करतो. त्यांच्यामुळेच ही स्पर्धा आणि तमाम आमच्या असणाऱ्या फ्रेंड क्रिकेटचे आजी माजी आणि आत्ताचे सर्व क्रिकेटर ह्यांच्यामुळे हे मॅच तुम्हाला बघायला मिळतात. आमचे डोनर्स आहेत त्याचे बॅनर देखील आपण मंचावर बघू शकतात. पुन्हा शापा सरकार निखिल चेंडू टाकतोय. चेंडू टटवलाय हवेमध्ये. चेंडूच्या पाठीमागे 2 खेळाडू पोचू शकतील का हा प्रश्नचिन्ह होता. नो मॅच लँड असा जागोर प्रीतमला पाहिलं त्यानंतर आपल्या गोलंदाजाला पाहिलं आणि तिकडून बाकी डिस्प्ले लागून बाकी लांब लचक रनअप घेतला पण चेंडू बाकी त्यांच्या आवाक्यात आला नाही. चेंडू जे पडतो नो मॅन्स लँड त्या ठिकाणी जिथे कोणताही क्रिकेटपटू पोहोचू शकला नाही. धावसंख्या 2 निवड धावसंख्या होती ती 61. 61 धावा
एक 80 धावा जर झाल्या तर मोठी लढत तुम्हाला बघायला मिळेल, कारण चांगली गोलंदाजीचा क्लास त्यांच्याकडे बघायला मिळतो. 8 फलंदाज तुम्हाला धाकटी डहाणू संघाकडे 8 नव्हे 11च्या 11 जण चांगली फलंदाजी करतात. जेव्हा जेव्हा गरज येते तेव्हा तेव्हा बघितलंय. पुन्हा एकदा निखिल आपल्या षटकाला पुढचा चेंडू टाकतो, राईट आर्म विकेट मारा. चेंडू खेळला स्क्वेअर लेगच्या रिझनला, पण तो इकडे डिक्लेअर झोन मध्ये जाईल. 2च धावा बघायला मिळत आहेत. थोडंसं मैदानाचं आकुंचन कमी आहे, पाठीमागे कमी आहे, पण निश्चितच त्या गोलंदाजाला दाद देण्यासाठी विकेट बनवतोय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पोचवायचा आहे. हा नको 63 धावा तुम्हाला बघायला मिळत आहेत. यास हा चेंडू येतोय, योग्य आहे पण फलंदाजांना दाखवा, कारण शेवटी चेंडू त्यांनाच निरीक्षण करणं तो योग्य आहे की अयोग्य आहे ठरवायचं आहे. 363 6वं षटक मार्गस्थ आहे. जरी गडी बाद झाले तरी धावसंख्या चांगली बघायला मिळते. इथून जर तुम्ही 80-90 धावा बघितलात तर मोठं बिग बॅटल तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही संघामध्ये चांगली गोलंदाजी, दोन्ही संघाकडे चांगली फलंदाजी, दोन्ही संघ मानांकित. धाकटी डहाणू संघ तुम्ही बघितला सातत्यपूर्ण वैज्ञानिक स्पर्धा गाजवताना आपण पाहिलं. पुन्हा एकदा निखिल नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू जातो. इथे पंच काय इशारा देतात, डिक्लेअर फॉर वाईड अँड डिक्लेअर फॉर सिंगल. मग 2 धावांची धावसंख्या पोहोचते ती 65 धावा या फलकाला. 100 रुपयाचं पारितोषिक आम्हाला दिले. ते जर षटकार मारलं तर 100चं पारितोषिक दिलं जाईल. जो फलंदाज पहिला षटकार मारेल त्याला 100 रुपयाचं पारितोषिक इकडे डिक्लेअर केलं गेलं आहे. एक दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. मॅन ऑफ द सिरीजची सायकल कोणाच्या नशिबामध्ये नव्हे तर कोणाच्या क्रिकेटपटूकडे जायला मिळते, पाहायला मिळते. बेस्ट फलंदाजसाठी ठेवलेली एक वेगळी बॅट मिथून पागदळे यांच्याकडनं दिली जाते. नेहमीच तुम्हाला बघायला मिळते. एचओ स्पोर्ट्स नावाचं मोठं त्याचं दुकान पाहायला मिळते, ते त्याकडून बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढे निखिल कृणालने चेंडू टटवला. इथे बाकी जागायला मिळतो. मिड विकेटच्या रिझनला सीमा पलीकडे 4 धावा, खणखणीत चौकार. काय कृणालकडनं फलंदाजी बघणे. मागील 2 वर्षापासून हा फलंदाज एक तारणकर्ता बनलाय तारापूर संघाचा. जेव्हा जेव्हा गरज पडलाय धावा काढण्याची, संकटात सापडतो संघ, तेव्हा उतरतो बॅटिंगला आणि आपल्या प्रदीर्घ चांगल्या फलंदाजाने मनोमोक्षित करून टाकतो संघाला. काय चेंडूला घेतलाय, समोर दिलाय आणि उचलून सरळ ढाडलाय तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं 6 धावा. व्हॉट अ बॅटिंग फ्रॉम कुणाल. आणि या 6 धावांची धावसंख्या होते ती 75 धावा. 6वं षटक मार्ग असताना 75 धावा बघायला मिळाल्या. आतापर्यंत 135 धावा हा यश स्कोर तुम्ही बघितलात कालच्या दिवसात डहाणू संघाकडनं. आणि 100 सर्वात कमी धावा 18 धावा काढणारा नाव सर्व संघ भाग झाला तो म्हणजे वंश डहाणू संघाचा आपण बघितला. 18 धावा निश्चय बघितलाय. हे 100 रुपयाचं पारितोषिक जाते तर कुणाल यांना. यस इसके बाद देंगे बुला के. कुणाला 100 रुपयाचं पारितोषिक झालंय. आमच्या सुशांत पाटिल यांच्याकडे 100 रुपयाचं बक्षीस दिलं. ते कुणाला मॅच संपले का आपण देऊया. मैच खत्म होने के बाद हम देंगे उनको 2 ओवर के बाद उनको देंगे. कुणाल साहेब मॅच संपली की या एका गरीब माणसाकडे तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं. खरोखर अप्रतिम तुमचं कौतुक करायला पाहिजे. नाही अजून जर कुणाला षटकार मारा तर 100 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडे दिलं जाईल. और 1 6 लगाएंगे तो और 100 रुपया आपकी तरफ से. आपका नाम बताइए. कुणाल जी है, सुशांत पाटिल जी है. आप तो मराठी है, फिर बात हिंदी में क्यों कर रहे हैं. मराठी में बोला ना. उड़ीसा के पाटिल. ओके ओके यस आई लव यू. देखो पाटिल उड़ीसा के पाटिल ये प्यार में मोहब्बत में गिर गए. ओके इसी तो कहते हैं आई लव यू. मी तुझ्या प्रेमात पडलो. अप्रतिम पडलो. थोडंसं बदलाव केला, काहीतरी कानमंत्र दिलाय. षटक संपली ते 6 आणि फलक धाव. पुन्हा एकदा हार्दिक नावाचा गोलंदाज काय गोलंदाजी केली अगोदरच्या सामन्यात. चेंडू टटवला. इथे बाकी झेल होती की पायाच्या दरम्यान नाही, पण पूर्व निरीक्षण केलं. दोन्ही खेळाडू चेंडू पडल्यानंतर फिरेल. चेंडू जाईल पॉईंटला आणि 1 धाव बघायला मिळेल. एका धावाची धावसंख्या होती ती 76. 7वं षटक मार्ग आहे. 76 धावा तुम्हाला फलकावर बघायला मिळतात. अप्रतिम फलंदाजी कुणालकडनं बघायला मिळाली. आजच्या दिवसात जर विचार केला तर 12 धावाची खेळी 17 का 12 आहेत या 12 धावाची खेळी तुम्हाला बघायला मिळाली. आणि महेशने किती धावा केल्या 23 धावाची उत्कृष्ट खेळी महेशकडनं बघायला मिळेल. आता बाकी कुणालचा झंझावात कितपर्यंत पोहोचतो, किती टार्गेट उभं करतोय हे येणाऱ्या 8 षटक जेव्हा संपतील तेव्हा तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा तुम्हाला बघायला मिळतो करण नावाचा गोलंदाज, पण पॉवर प्लेचं षटक काय हाताळलं. पित्तोमारे हार्दिक नावाचा गोलंदाज राऊंड विकेट मारा करतोय. चेंडू टटवला आहे, स्क्वेअर लेगला जातो. इथे बाकी क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. तेवढंच चांगला पहिले फेकी देखील बघायला मिळते. आणि या खेळाडूचा ते अविनाश नावाकडे चेंडू नेहमीच येतात. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील अशाच पहिले चेंडू त्याने अडवले होते. आता देखील तुम्हाला बघायला मिळतात. धावसंख्या सिंगल निवडते. धावसंख्या होती ती
77 धावा या फलकावर लागल्या जातात. 7वं षटक मार्गस्थ आहे आणि 77 धावा या फलकावर बघायला मिळतात. बघूया 8 षटकाचा समापर्यंत किती मोठं टार्गेट उभं करतोय MS11 तारापूर संघ. पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा करतो समोर अतुल जाधव. चेंडूला फ्लो केला आहे. चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावर सीमापालीकडे 4 धावा. जसा चेंडू समोर पडला तशा पद्धतीने अनड्रॉ केला गेला आणि चेंडू मिड विकेटवर निघून जातोय. 4 धावा. पाटिल जे 6 नहीं है, चौकार है. आपने जो प्राइस लगा छगे के ऊपर है, ये प्राइस नहीं है, ये बाउंड्री चली गई है. आणि या 4 धावांची धावसंख्या होती 81 धावा. बघूया 90 बघायला मिळतात की 100 बघायला मिळतात. खूप चांगले बॅटिंग ट्रॅक तुम्हाला बघायला मिळते. पण हे विसरून चालणार नाही की धाकटी डहाणू संघाकडे देखील 8च्या 8 मोठे फलंदाज बघायला मिळतात. अप्रतिम आयोजन. गुड विकेट. चांगलं विकेट तुमच्यासाठी विकेट बनवलं गेलं. पुन्हा एकदा गोलंदाजी करतोय तो पाहायला मिळतो. गोलंदाज तुम्हाला हार्दिक नावाचा गोलंदाज बॅकफुटला गेला आहे. कट केला आहे. चेंडू जातोय सरळ. 1 धाव बघायला धावा धावून घ्यायची आहेत. 1 डीच्या बाहेर लागला की तुम्हाला धावा धावून घ्या. धावसंख्या 1 निवडते आणि 82 फॉर बोर्ड म्हणजे 82 धावा या तुम्हाला फलकावर पाहायला मिळतात. अतिशय मोठी रंग म्हणजे 10ची सरासरी पार केला. पण आता येणाऱ्या धावा किती मोजतील आणि किती मोठं टार्गेट तुम्हाला बघायला मिळेल ते पाहायला मिळते. आपण बघत आहात धाकटी डहाणू विरुद्ध MS11. प्रथम फलंदाजी करता MS11 नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंग स्वीकारली. आमंत्रित केलं फलंदाजी आणि कुणाल नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा एकदा हार्दिक राऊंड विकेट मारा करतोय. इथे बाकी चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू सोडला. इथे बाकी चेंडू जातोय. बघूया 22च्या रूपात 1 धाव बघायला मिळते. गॅदरिंग झालं नाही आणि 22च्या रूपात धावसंख्या 1 निवडल्यानंतर धावसंख्या होते ती 83. 83 धावा. चला आर्ग्युमेंट करू नका आणि माझी तर कृपया इच्छा आहे की नॉन स्ट्राईकवर आणि वाईट टकली सांगूच नका. सर्व सहकारी माझे मित्र आहेत आणि त्याच्यामुळे जे क्रिकेटची शिस्त आहे. यूट्यूबवर जे मॅच बघत असतात क्रिकेटर जरी किती मोठा असला पण ज्याच्याकडे स्पोर्ट्समन स्पिरिट नसेल तो खेळाडू मोठा होऊ शकत नाहीये. पुन्हा एकदा आपण हार्दिक गोलंदाजी करतो. समोर आहे अतुल जाधव नावाचा खेळाडू. फुलटा चेंडू टटवला आहे. उंची गाठलाय. हवेमध्ये येतो. स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडूच्या मागे येतोय आणि इथे बाकी अप्रतिम झेल घेतलं गेलं आयुष नावाच्या खेळाडूकडनं आणि इथे बाकी इनिंग संपते ती अतुल जाधव या खेळाडूची. आता बाकी कोणता खेळतो बघायचा आहे. धनंजय नावाचा खेळाडू गत वर्षी विजेता झाला होता. सेमीफायनल मध्ये फसलेली मॅच. शेवटचा चेंडू 4 धावा असता गरज असा षटकार मारून सामना जिंकून दिला होता आणि अंतिम सामन्यात 6 चेंडू 4 धावा असताना काय गोलंदाजी केली होती. कारण गत वर्षीचा हा संघ विजेता आहे. ये पाटिल जी ग्राउंड में न जाइए ना. मैदानात जाऊ नका प्लीज. ग्राउंड में मत जाइए. ग्राउंड में मत जाइए आप. कुणालजी त्यांच्याशी हात मिळवा. हात जाऊ द्या. हात मिळवा त्यांच्याशी. कुणालजी हात मिळवा. तुमच्यासाठी 100 रुपयाचं बक्षिसाने दिले तुम्ही षटकार आमच्याकडे जमा आहे. पण ओरिसाचे पाटील तुमच्यावर प्रेम करतात त्याच्याशी निश्चितच हात मिळवा. अप्रतिम. बिलकुल बधाई हो. आपको यही प्यार होना चाहिए. 100 रुपयाचं पारितोषिक नाही आमच्याकडे दिलेलं आहे. तुम्हाला भेटण्याची इच्छा होती. बघा हे आमच्या तुम्हाला सरावलीमध्ये भाडेतत्त्वावर राहणे लोक आहेत. कामानिमित्त भारतातून आपल्या भारत देशात आलेत. सर्वधर्म समभाव अशा पद्धतीने UP MP बिहार ओरिसा कर्नाटक तामिळनाडू असंख्य राष्ट्रातले लोक राज्यातले लोक बघायला मिळतात आणि ते प्रेम करतात. आपका 100 रुपये का नाम इनिंग के बारे को देंगे. आता राहुल नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. षटकं संपली 7 आणि फलकात धावसंख्या लागली ती 83. बघूया शेवटच्या षटकात किती धावा येतात. कृणाल आणि धनंजय दोन्ही डावखुरे फलंदाज मैदानात आहेत. दोन्ही डावखुरे फलंदाज तुम्हाला मैदानात बघायला मिळतात. एका साईडला कृणाल आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो तो मॅन इन फॉर्म कृणाल आणि एका साईडला बघायला मिळतो धनंजय नावाचा खेळाडू. पहिल्या सामन्यात धनंजय नव्हते. आता बाकी आले. त्याच्यामध्ये त्याची बॉलिंग लाईन चांगली वाढलाय. बॅटिंग लाईन चांगली वाढलाय आणि शेवटच्या षटक घेऊन जातोय. तो अगोदरच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली होती. तो बघायला मिळतो कृणाल नावाचा गोलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. फुलटच चेंडूच्या पंचाने नो घोषित केलाय. निश्चितच नो घोषित केलाय. हाईट फॅक्टर तुमच्या खांद्याच्या वरती गेलाय. धावसंख्या 1 निवडते. आता फ्री हिट असणार आहे आणि या फ्री हिटचा फायदा कसा होता पाहिजे. 84 धावा. अगोदरच्या सामन्यात देखील पहिला चेंडू वाईट टाकला होता. त्यानंतर बाकी चांगली गोलंदाजी त्या गोलंदाजाने केली होती. आज 2 ते 3 खेळाडू तुम्हाला धाकटी डहाणू संघामध्ये पाहायला मिळत नाहीये आणि म्हणूनच या गोलंदाजाला पाचारण केलं गेलंय. पुन्हा कुणाल राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो. समोर फ्री हिटचा चेंडू आहे आणि बघूया फ्री हिटचा फटका कशा पद्धतीने सजवतायत. फुलटच चेंडू आणि इथे बाकी बघायला मिळते 6 धावा. खणखणीत पुन्हा नो बॉल आहे म्हणजे पुन्हा एकदा फ्री हिट बघायला मिळणार आहे आणि या 6 धावांची धावसंख्या होते ती नो बॉल प्लस 6 म्हणजे 7. 91. मी म्हटलं तर 100 पाहायला मिळेल का आणि 2 बिमर टाकल्यामुळे या गोलंदाजाला बंद केलाय. दॅट्स अ रूल. गुड अंपायरिंग.
बघा हा दर्जा तुम्हाला स्पर्धेवर 2 बिमर टाकले. पहिला गेला होता बिमर, आता पुन्हा बिमर, म्हणून या गोलंदाजाला बंद केलं गेलंय. आणि आता शेवटचं षटक टाकताना मयूर मर्दे नावाचा तुम्हाला गोलंदाज बघायला मिळेल. कमीत कमी गोलंदाजी टाकतो, पण चांगली गोलंदाजी टाकण्याची लय त्यांच्याकडे बघायला मिळते. आणि जर बघितलेत तर पूर्णतः 7 षटकं आणि धावसंख्या आहे ती 91, 91 धावा. काय फलंदाजी कुणालकडे बघायला मिळेल. आतापर्यंत कुणालने किती षटकार मारलेत? 2 षटकार. 6 लगाया कुणाल, वही नहीं लगाया, उनको और 100 रुपया मिलेगा. पुन्हा एकदा कुणाल. आता बाकी गोलंदाजी बदल 2 बेमर टाकले म्हणून त्यांना बंद केलं गेलं. आणि मयूर मर्दे नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला म्हणजे राईट ऑफ राऊंड विकेट मारा गोलंदाजी करतोय. 91 धावा फलकावर लागला. बिग बॅटल, मोठी मॅच. इथे जर सगळं विजय होईल तो डायरेक्ट क्वार्टर फायनलमध्ये पोहोचेल. 200 रुपये कुणालजी आमच्या पाटील साहेबांकडे जमा झाले. पुन्हा चेंडू टटवला आहे, सरळ जातो, पण इथे काही धावा घेत नाही. सरळ चेंडू हातामध्ये जातो कुणाच्या, तर निश्चित निर्धाव चेंडू हाताळा. मी म्हटलं की हा गोलंदाजाकडे लय आहे. जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा गोलंदाजी चांगली करतो मयूर मर्दे नावाचा गोलंदाज. इथे बाकी धावा आहेत 91. अजून देखील 5 चेंडू या येण्याचे बाकी आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात प्रथम फलंदाजी करताना MS11 तारापूर आणि गोलंदाजी करताना बघत आहात धाकटी राणू, दोन्ही हे मोठे संघ. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. म्हटलं ना याच्याकडे लय आहे, कारण मी पाहिलाय कमीत कमी जास्त नाही पण 4 ते 5 वेळा या गोलंदाजाला मी 7वं षटक टाकलेलं पाहिलं आणि अतिशय सुंदर इकॉनॉमिक गोलंदाजी केलाय. पुन्हा एकदा मयूर आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळत असताना वाह काय गोलंदाजी बघा. गोलंदाज नसताना पार्ट टाइम गोलंदाज म्हणून वापरलं गेलं आणि पार्ट टाइम गोलंदाज इकडे बाकी डॉट टाकतो 3 चेंडू. वाट बॉलिंग, हा दर्जा आहे. अंग अंग भिजलेला कणाचा संपूर्ण शरीर क्रिकेटमय असणारा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. आणि म्हणूनच तर या मर्दे घराण्याचं नाव या आणि क्रिकेट पटलावर घेतलं जात आहे. इथे बाकी चेंडू टटवला अँड्रॉइड खेळला. चेंडूच्या पाठीमागे जर 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. एका धावाची धावसंख्या होते ती 92. 4 चेंडू टाकलेत, फक्त एकच धाव दिलाय. काय बॉलिंग बघायला. पार्ट टाइम गोलंदाज वापरला गेला आणि पार्ट टाइम गोलंदाज अशी गोलंदाजी करतो जणू काही मी कधीही की सांगा कायम गोलंदाजी करायला बघायला मिळते. एक दर्जा आहे, क्लास आहे. पुन्हा एकदा आता धनंजय नावाचा खेळ समोर उभा आहे. धनंजयने चेंडू खेचला. इथे डिक्लेअर झोन नाही आहे, धावून धावा घ्यायच्या आहेत. इथे धावा धावून घ्यायच्या आहेत. 1 बघायला मिळते आणि 1 डिक्लेअर होईल. 1च धाव बघायला मिळते, कारण त्या 2Dच्या मागे लागल्यावर 1च बघायला मिळते. आता बाकी स्ट्राईक बघायला मिळतो. पण काय गोलंदाजी टाकलाय. शेवट षटक 5 चेंडू मध्ये फक्त 2च धावा दिलाय. पार्ट टाइम गोलंदाज म्हणून वापरलं गेलं, बॅन केलं गेलं. कुणालला 2 त्याने बिमर टाकले आणि शेवटचा चेंडू या इनिंग झाला. फरक धावसंख्या ती 93. बघूया षटकार मारतात की काय 100 धाव पूर्ण होतात का. पण आतापर्यंत कौतुक करायला पाहिजे गोलंदाजाचं, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली. प्रीतम बारी, व्हाट अ बॉलिंग. बॅटिंग पॉवर पे चांगलं केलं. ओहो रायझिंग डिलेवरी आपको खिला दिया. आणि बघता बघता या षटकार फक्त 2च धावा दिला. पार्ट टाइम गोलंदाज बोलवलं गेलं आणि एका खचलेला पद गोलंदाजी बघायला मिळाली. कुणालजी या आपलं बक्षीस घ्या कुणालजी प्लीज. आणि इथे बाकी धावसंख्या झाली टोटली 93. म्हणजे विजयासाठी 94 धावा करायच्या आहेत. कुणालजी तुमचे 200 रुपये माझ्याकडे. नर्वस होऊ नका, चेंडू चुकले तरी घ्यायला या. 200 रुपयाचं पारितोषिक कुणालचं हे माझ्याकडे जमा आहे. आपण मॅच संपली की त्यांना देणार आहोत. पाटील साहब पैसा मेरे पास जमा है, बाद में आएंगे उनको हम 200 रुपया देंगे. चल आपण 94 धावा विजयासाठी करायचे आहेत. इथे बाकी आपण बघत आहात या षटकामध्ये अक्षरशः खेळवलं गेलं. कुणाल यांना अप्रतिम गोलंदाजी, गुडला स्पॉटवर रायझिंग डिलिव्हरी केली आणि प्रत्येक चेंडू डॉट गेला. आणि बघता बघता या इनिंगमध्ये सर्वात जास्त धावसंख्या कोणी काढलाय 23 काढल्यात. त्या कुणालच्या किती सांगा. 23 धावा महेशने काढल्यात. 12 धावा साकीर मुल्लाने काढल्यात. 27 धावा ह्या कुणालकडनं तुम्हाला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने 8 षटकं संपली आणि 8 षटकं समाप्त. धावसंख्या 93. 94 धावा विजयासाठी करायचं आहे. चला नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे. एका साईडला तुम्हाला संघ बघायला मिळतो तो दांडी आणि एका साईडला संघ बघायला मिळतोय तो उनभाट. चला दोन्हीकडे नाणेफेकीसाठी या आणि जसजसं सामना पुढे होईल आपल्याशी जुडतील मंथनजी घरात मॅन फॉर्म नवली. एक गोड आवाज. चला उनभाट संघाचा कर्णधार आपण देखील यायचा आहे टॉस करण्यासाठी.
आपण पाहत आहात फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश स्मृती चषक 2025 भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा T8चा फॉर्मॅट. अतिशय रंगतदार हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते सरावलीच्या या मैदानावर. आतिशजी राऊत यांच्या शुभस्ते आपण टॉस करणार आहोत. या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. आतिशजी राऊत यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करीत आहोत. एका बाजूला उनबाट कौशल्य उनबाट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विपक्षामध्ये दांडी संघाचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. चॉईस या ठिकाणी मात्र केलं जाईल. अँड दांडी टीमचा कॅप्टन गौतम आकरे आपला कॉल कळवतील. निलेश स्मृती इज द कॉल अँड फ्रेंड्स सरावली इट इज. फ्रेंड्स सरावली हा कॉल आलेला आहे. नाणेफेकीचा कौल उनबाट संघ आपण जिंकलेला आहे. काय निर्णय असणार आहे. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतायत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूला स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतायत निखिल आकरे आणि त्याच्या समवेत आपण पाहतायत विनीत अंबिरे. ही सलामीची जोडी आपण पाहिलीत दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. लक्ष जर आपण पाहिलं तर भलं मोठं लक्ष हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. 94 धावांचं आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. बॅटिंग कार्ड जर आपण पाहिलं जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक फलंदाजाने केलं. शाकीरच्या बॅटमधनं 12 रन आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर महेश गौरू काय जबरदस्त 23 रन पाहिले. त्यानंतर कुणालच्या बॅटमधनं 27 आणि ॲट द एंड आपण पाहिलं धनंजयची बॅट देखील बोलली 10 रनने. अशा प्रकारे आपण फलंदाजाचं कॉन्ट्रीब्युशन पाहिलं. किरणच्या बॅटमधनं 7 देखील पाहिला आणि गोल्डन डक देखील आपण पाहिला अक्षय आरेकर. 93 धावा झाल्या. 94चं लक्ष समोर ठेवण्यात आलंय. पाहूया षटकातील पहिला बॉल. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. इथे मात्र आता कशा प्रकारे धाकटी ढाणू हा संघ खेळ, कारण की इथून जो संघ जिंकेल तो सरळ सुपर 8 मध्ये जाऊन पोहोचेल. त्याकरता शर्तीचे झुंज शर्तीचे प्रयत्न दोन्ही संघांना करावे लागतील. पाहूया षटकातील पुढचा बॉल. घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवरती धनंजय. पहिला बॉल तर योग्य प्रकारे हाताळलेला आहे. षटकातील पुढील बॉल. या ठिकाणी मात्र टप्पा पडल्यानंतर थोडंसं वळण पाहायला मिळालं. खूपच बाहेर गेलेला हा चेंडू पाहायला मिळाला आणि वाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 51 रन ऑन द बोर्ड. 94चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. या अगोदर आपण पाहिलं टॉस झाला दोन संघांमध्ये. एका बाजूला कौशल 11 उनबाट आणि दुसऱ्या बाजूला दांडी. या दोन संघांमध्ये लढाई आपल्याला यानंतर पाहायला मिळेल.
इथे मात्र फुलटॉस बॉल होता. सॉफ्ट हँडने या ठिकाणी मात्र चेंडू खेळून काढलेला आहे. चिकी सिंगल इथे फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे फलकावरती 2 धावा, 2 रन्स ऑन द बोर्ड. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहताय तर चांगली गोलंदाजी धनंजय दवणेच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंजेस या संघामध्ये MS11 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. धनंजय दवणेला आपण पाहतोय. अक्षय आरेकर आणि किरण जाधव हे नव्याने ऍड झाले आहेत स्क्वॉडमध्ये. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे. अगदी सरळ चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. चौकार, 4 धावा. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. फ्लरलिनचा मारा धनंजयने केला होता आणि त्याला प्रत्युत्तर फलंदाजाने दिलं आपल्या शैलीमध्ये विनीतने. चौकाराच्या साह्याने ओव्हर द बॉलर्स हेड चेंडूला खेळून काढलेलं होतं आणि कुठल्या फिल्डरला संधी दिली नाही. 4 रन मिळवल्या. षटकातील पुढील बॉल, चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती धनंजय. उंबाट टीम आपला निर्णय जर झाला असेल तर आमच्यापर्यंत कळवा प्लीज. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवरती धनंजय. यावेळेला मात्र इनसाइड आउटचा फटका अगदी चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलाय. षटकाराकरिता सिक्सर, 6 धावा. ज्या प्रकारे आपण पाहिलं व्हेरिएशन केलं गोलंदाजांना आणि ते ओळखलं फलंदाजाने देखील आणि अगदी योग्य प्रकारे चेंडूला खेळून काढलं. या षटकाराकरिता धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 12 धावा, 12 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडू झालेले आहेत. षटकातील पहिला बॉल आपण पाहिला डॉट स्वरूपात, त्यानंतर वाईड बॉल, त्यानंतर 1 रन, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर आलेला हा शानदार षटकार. आता रणनीती काय आखली जाईल MS11 तारापूर या संघाकडनं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा बॉल होता. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2 धावा तिथे मिळतील. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. या 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहिली तर धावसंख्या आता झाली आहे फलकावरती 14, 14 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार धनंजय. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी योग्य प्रकारे गॅप मध्ये खेळलाय. बॅक टू बॅक बाउंड्रीज आणि या चौकाराने आपण पाहताय षटकाची देखील समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाकटी डहाणू या संघाची धाव फलकावरती 18, 18 रन्स ऑन दी बोर्ड. चं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना 2 सलामीवीर फलंदाजांनी अगदी आक्रमक सुरुवात केली आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 18 धावा या धावफलकावरती झालेल्या आहेत. आता कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल हे देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. आपण पाहत आहात फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली आयोजित निलेश स्मृती चषक 2025 अतिशय भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहत आहात. T8चा फॉर्मॅट अगदी नाविन्यपूर्ण संकल्पना ही आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती अतुल जाधव. चला धनंजय जास्त टाइम स्पेंड करू नका. टायमर चालू आहे. तुम्हाला या अगोदर देखील आम्ही नियम अधोरेखित केलेत. 7 षटकं तुम्हाला 30 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत आणि त्याच्यावरती जर वेळ गेला तर एक फिल्ड तुम्हाला आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज अतुल तयार. स्टेप आउट होऊन खेळलेत. अप्रतिम फटका निखिलच्या बॅटमधनं खणखणीत फटक्याची निवड. चौकार, 4 धावा. फटक्याची निवड निखिलने केली. स्टेप आउट झाले. मनगटातली ताकद तिथे पाहायला मिळाली. सुंदर टायमिंग देखील पाहायला मिळालं
अगदी कडक शॉट निखिलच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. चौकाराच्या साह्याने धावसंख्या आपण आता पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील दुसरा बॉल घेऊन अतुल तयार. गोलंदाजी मार्कवरती. रॅटम ओव्हर द विकेटने षटकातील दुसरा बॉल. फुलटॉस चेंडू. नोचा इशारा पंचांचा. अगदी चांगला फटका. षटकार. 6 धावा. माफ करा, घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. 2 धावा इथे पाहायला मिळतात आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आपण पाहताय तर झाली आहे फलकावरती 25 धावा. 25 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. घोषांकित क्षेत्र इथे या मैदानावरती आहेत आणि ती सूचना पंचांनी आम्हाला दिली. या 2 धावांच्या साह्याने आपण पाहतात 9+2 25 धावा या फलकावरती पाहायला मिळाल्यात. फ्री हिटचा बॉल पाहूया. षटकातील पुढचा बॉल. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये. वा, स्क्वेअर ऑफ द विकेट. चौकार. 4 धावा. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळते. निखिल आकरेची काय जबरदस्त क्लास बॅटिंग करताना दिसतोय. लागोपाठ 2 चौकार आली आहेत. पाहूया धावसंख्या आपण पाहिली तर आता झालेली आहे धाव फलकावर 29. इथून मात्र निखिलला थांबवणं गरजेचं आहे MS11 या संघाला, कारण की निखिलची बॅट तर आता वेगानं बोलू लागली आहे. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. वेगामध्ये टाकलेला हा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव स्वीकारली गेली नाही. धावसंख्या आपण पाहताय तर धावसंख्या झालेली आहे फलकावर 29 धावा. चेंडू जर आपण पाहिले तर या षटकातील हाताळून झालेले आहेत 3. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती अतुल जाधव. पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न जरूर झालेला आहे. कव्हरच्या रिझनमध्ये चेंडू जातोय. नीम तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. 1 रन तिथे पाहायला मिळते. दोन्ही संघाचे खेळाडू जाणून आहेत की ही मॅच खूप महत्त्वाची आहे आणि ते महत्त्व जाणून मात्र आता त्या खेळाला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं रंग चढताना दिसतोय. कुठला संघ आजच्या दिवसामध्ये पहिला आपल्याला मिळेल सुपर 8 मध्ये जाताना. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा अतुल तयार. इथे मात्र सरळ बॅटने खेळलेला आहे. नीम तिथे आहे. चेंडूवरती येत आहेत आणि अगदी चांगलं जजमेंट. सुंदर असा झेल टिपलाय. विकेटचं झाले पतन. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. विन इट गॉन बॅक टू द डगआउट. वरती हार्दिक तांडेल. या अगोदर आपण पाहिलं तर विनीतच्या बॅटमध्ये देखील 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, परंतु संयमानं त्याला खेळता आलं नाही. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गेले आणि तिथे आपण पाहिलं नीमने अगदी चांगला झेल टिपलाय. विकेट टेकिंग षटक जरूर अतुलचं पाहायला मिळालं. षटकातील शेवटचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती अतुल. अतुल टू हार्दिक. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय सरळ सीमा पार. येतोय षटकार. 6 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिली 2 षटकं आपण पाहिली तर 2 षटकांमध्ये खरपूस समाचार घेतलेला आहे. या 2 फलंदाजांनी खास करून आपण निखिलला पाहिलं सलामीला दाखल झालेत आणि त्याला जॉईन झालेत नव्यानं हार्दिक.
काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 2 षटकांचा आढावा आपण घेतला. पहिल्या षटकामध्ये धनंजयच्या 18 धावा या मोजल्या गेल्या होत्या. त्यानंतर अतुलचं आपण पाहिलं दुसरं षटक हाताळताना त्या षटकामध्ये देखील 18 धावा आल्या. परंतु विशेष त्या षटकाचा आपण पाहिलं तर एक विकेट देखील जाताना पाहायला मिळाली. धावसंख्या आपण पाहिली तर झालेली आहे 36. 36 धावा, 18ची सरासरी ही आपल्याला पाहायला मिळते. 94चं लक्ष समोर आहे आणि त्याचं पाठलाग करताना सध्या तरी आपण पाहतोय तर 36 झाल्यात. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती धनंजय. चला जास्त टाइम स्पेंड गोरू करू नका प्लीज, विनंती आहे. षटकातील पहिला बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती धनंजय. यावेळेला मात्र चुकी करण्यास भाग पाडलं. पुढे टाकलेला चेंडू स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न विकेट किपरनं मात्र साध्य केला. स्टंपेटच्या माध्यमातून जाते इथे विकेट. निखिल गॉन बॅक टू दी पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय तर इथे अजून एक धक्का लागला गेलाय धाकटी डहाणू या संघाला. ज्याच्या बॅटमध्ये धावा चांगल्या येत होत्या परंतु धनंजयनं आपल्या गोलंदाजीतलं कौशल्य या ठिकाणी दाखवलं. फ्लायटेड बॉल होता आणि पुढे येऊन खेळण्यास भाग पाडलं होतं निखिलला आणि ती चुकी निखिलने केली आणि गौरवने मात्र साध्य केलं. क्लोज किपिंगला आले आणि योग्य प्रकारे या ठिकाणी आपण पाहू शकला तर स्टंपिंग केली आणि विकेट मिळवली. नवीन फलंदाज आपण पाहतायत. नव्यानं दाखल झालेला आहे अविनाश. अविनाशला तर आम्ही विसरू शकणार नाही आहोत कारण की ते बिग बॅशमध्ये घेतलेली कॅच आजही सर्वांच्या लक्षात आहे. इतिहासामध्ये भरपूर काही तुम्ही केलंय परंतु प्रत्यक्षामध्ये वर्तमानामध्ये तुम्ही काय करता याकडे सर्वांचं लक्ष. अविनाश नव्यानं दाखल झालाय. पाहूया षटकामध्ये. षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर धनंजय. अगदी चांगला बॉल होता. त्या बॉलला दिशा दिली. क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले होते. एक रन तिथे परिपूर्ण केली. या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 37. 37 धावा. पहिल्या 2 षटकांचा आढावा आपण पाहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये धावा जमल्या परंतु या षटकामध्ये पहिले 2 चेंडू जर आपण पाहिले तर धनंजयचं वर्चस्व पाहायला मिळालं. एक वेगळी रणनीतीने मात्र या मॅचमध्ये आपण पाहतोय तर खेळताना MS11 हा संघ दिसतोय. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती धनंजय. इथे मात्र अगदी चांगला फटका प्रॉपर टाइमिंग के साथ चेंडूला पाठवलंय स्क्वेअर ऑफ द विकेट. चौकार 4 धावांकरिता. आणि त्याचा पूर्व त्यांनी फायदा उचलला. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलं आणि या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 41. 41 धावा. 94 धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलं होतं. त्याचा पाठलाग रन चेसला इथे सुरुवात झाली. गेम इज ऑन. यावेळेला मात्र आपण पाहताय चेंडू बराच बाहेर जाताना दिसतोय. वाईटचे संकेत इथे पाहायला मिळालेत आणि या वाईटच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 43. 43 धावा. 43 रन धाव फलकावरती झालेले आहेत. स्लीप तैनात केलाय. किरण जाधव यांना आपण पाहताय स्लीपमध्ये. आता स्ट्राईक चेंजर स्ट्राईक रोटेट होते आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती आपण फलंदाज पाहतायत. अविनाश दाखल झालेत. पाहूया षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा धनंजय तयार. गोलंदाजी मार्कवर
इथे मात्र चांगला बॉल होता, मैदानी लगत चेंडूला खेळून काढलेला आहे. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरसावले आणि एकच रन तिथे पूर्ण केली. या एक रनने आपण पाहतायत तर धावसंख्या आता होतीये धाव फलकावरती 44-44 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 गडी बाद 44 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पाहूया षटकातील 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती धनंजय. इथे मात्र फटका खेळलाय, फटका फसतोय की काय? क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कुठलीही चुकी केली नाहीये. जयेश तिथे होते, अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागेल. कॉन आहे मयूर मर्दे. मागील मॅच मध्ये काही विस्फोटक खेळी मयूरनं केली. एक सामनावीरचा किताब आजच्या दिवसामध्ये त्याच्या नावे आहे. परंतु आता पाहूया कशा प्रकारे मयूर, कारण की एक मोठी जबाबदारी मयूरच्या खांद्यांवरती पाहायला मिळते. एकामागोमाग एक पडणारे विकेट्स आपण पाहिले. 3 गडी बाद झाले आहेत. धावसंख्या आपण पाहतायत तर चालली आहे फलकावरती 44-44. विस्फोटक फलंदाज नव्यानं दाखल झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकातील शेवटचा बॉल देखील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती धनंजय. धनंजय टू मयूर असा सामना जरूर पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा बॉल, अगदी वेगात टाकलेला चेंडू, त्याला मात्र फक्त दिशा दिली. किरण जाधव तिथे आहेत पॉइंटला, चेंडूला उचलतायत आणि 1 रन परिपूर्ण केली. या एका धावेने आपण पाहतायत तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 45 with the loss of 3 wickets. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. निलेश स्मृती चषक 2025 मध्ये 3 षटकं आपण पाहिलेली आहेत. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 45-40. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू येणारे बाकी आहेत अजूनही 30 चेंडू आणि जिंकण्याकरिता एकूण 50 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 30 चेंडू आणि एकूण 50चं इक्वेशन समोर आहे. इथून मात्र जबाबदारीने खेळावं लागेल धाकटी डाणू संघाला. पाहूया षटकातील 4थ्या षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती जयेश. चला टायमर ऑन आहे, जास्त वेळ घेऊ नका MS11 संघ. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार जयेश. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे इनफिल्डच्या वरनं. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू जातोय. अक्षय तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. शाकीर मात्र कव्हर करतायत. मयूर मर्दे मात्र आपण पाहतायत चपळता दाखवतायत, धाव घ्यायची आहे परंतु हुलकावणी दिली होती. इथे जर आपण पाहिलं तर 1 रन पाहायला मिळाली आणि या 1 रनने आपण पाहतायत तर धावसंख्या आता झाली आहे फलकावरती 46-46. पाहूया षटकातील दुसरा बॉल जयेश घेऊन तयार. इथे मात्र चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक अतुल तिथे येत आहेत परंतु पोहोचू शकणार नाहीयेत. गॅप मध्ये चेंडू जातोय, सीमा पार, येतोय चौकार. 4 धावा. असं नका बघू अहो येते मला लाज.
53 धावा. या षटकातील जर आपण पाहिलं तर 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडूंमध्ये जयेशने आतापर्यंत 8 धावा मोजल्यात. षटकातील 5वा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. यॉर्कर लेनचा वापर केला. सन्मानजनक मयूरने त्या चेंडूला खेळून काढलं. धनंजयने मात्र फेकी योग्य प्रकारे केली. बॅकअप देखील चांगलं झालं आणि या 1 रनने आपण पाहताय तर धावसंख्या आता पोहोचते आहे फलकावर 54. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढलेला आहे. मिड ऑफच्या रिझनमध्ये चेंडू जातोय. नीम तिथे आहे. अगदी ॲक्टिव्ह प्लेअर हा पाहायला मिळतो MS11 या संघात. इथे जर आपण पाहिलं तर या 1 रनने षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 55. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहे 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता धाकटी डहाणू या संघाला अजूनही कसरत करावी लागेल. 39 धावा या अजूनही बनवायच्या आहेत 24 चेंडूंमध्ये. या धावा बनवल्या जातील का की MS11 तारापूर या संघाच्या गोलंदाजांचं वर्चस्व राहील ते आता आपल्याला निश्चितपणे या मॅचमध्ये काय होईल काय घडेल ते पाहणं गरजेचं आहे. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र स्वीकारला गेलाय. 5वं षटक हे बॅटिंग पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळते आणि जसं या षटकाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील होईल बदल. या आपण ऐकूया दीपकजी संखे यांचा गोड आवाज. धन्यवाद. चला 94 टार्गेट दिलाय विजयासाठी. करायच्या 4 षटकं झाले आणि 54 धावा आपण बघत आहात. धडाकेबंद फलंदाजी इथे बघायला मिळते. काय क्लास दर्जेदार फलंदाजी तुम्हाला डहाणू संघाकडनं बघायला मिळते. एक झेल सुटला मयूर यांचा नीमकडनं पकडला असेल बघायला. आता बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. बघूया बॅटिंग पॉवर प्लेमध्ये आजच्या दिवसात प्रीतम बारी याने खूप चांगली गोलंदाजी केली होती. हो दाद मागितली जाते पण चेंडू जातोय डिक्लेअर झोनला. 1 धाव बघायला मिळते आणि एका धावांची धावसंख्या होते 55 धावा. 56 धावा कारण 3-4 षटकात धावसंख्या झाली 55. आता बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय. बघूया शेतक क्षणामध्ये कसं बदल करतात. मयूर नावाचं वादळी खेळ करणारा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. आपण बघत आहात जो संघ विजय होईल तो आजच्या दिवसातला पहिला आणि स्पर्धेतला 7वा संघ आम्हाला क्वार्टर फायनलमध्ये बघायला मिळेल. गुड बॅटिंग. काय मोठी बॅटिंग. 8 तगडे फलंदाज डाकी डहाणूकडे तुम्हाला बघायला मिळतात. गणेशसारखा वेळेवर काम करणारा मोठा फलंदाज बोला. असंख्य इनिंग माझ्या समाजातून गणेशकडनं मी पाहिल्यात. चेंडू काय बॅटला फ्लो केला गेला मोक्याच्या क्षणी. बघा ही नजाकत बघायला मिळते. कौशल्य मनगटाने बॅट कशी फिरवायची. आपण हिंदीमध्ये जेव्हा लहानपणी काय कॉमेंट्री ऐकायचं रेडिओवर तेव्हा कलाए मोड करके असरुद्दीनने मोड दिया आहे. तर हा कलाए का मोड तुम्हाला बघायला झाला. मनगटी शॉट बघा कशाप्रकारे बॅटची ब्लेडची दिशा बदलली आणि बिलकुल तुम्हाला कव्हरच्या रिझनला चेंडू बाउंड्री लाईनवर बघायला मिळतात. एक दर्जेदार मोठा फलंदाज ज्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवताना मयूर मर्दे नावाचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतो. हेमंत मर्दे म्हटला म्हणजे की डहाणूचा मोठा स्टार फलंदाज आपण बघायचा. इमारत चेंडूमध्ये लिंबू सारखे फटके मारताना चेंडू हवेत तरंगताना पाहायचा. पुण्याच्या छोटा प्लेन चेंडू रटवला. इथे देखील झेल सुटला गेलाय. बघा थोडे इंज्युअर झालेत. बघा लक्ष द्या तिकडे प्लीज. कॅचेस विन द मॅचेस मग सूर घेतली सुरजावलेत परंतु चेंडू हातातून निसटला गेला. 2 जीवदान मिळालेत. कॅचेस विन द मॅचेस. जर तुम्ही कॅच पकडला तर मॅचमध्ये बघा सकाळच्या सत्रात सर्वात खराब फिल्डिंग दांडी संघाकडनं बघायला मिळाली आणि ज्याच खेळाडूने अप्रतिम झेल पकडले तशा खेळाडूंकडनं झेल सुटले गेले. 4 कॅचेस सुटले गेले. टोटली जर विचार केला तर आतापर्यंत 49 कॅचेस या स्पर्धेमध्ये सुटलेत. 49 झेल सुटले गेलेत. षटकारांचं विश्व रेकॉर्ड नंतर आम्ही सांगू. आमच्या याच्यातून माहिती मिळेल. शेवटच्या दिवसामध्ये सांगू किती षटकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागले गेले. पुन्हा एकदा अतुल जाधव गोलंदाजी करतो. समोर डावखुरा फलंदाज बघायला मिळतोय अविनाश. काय नाश केलाय गोलंदाजाचा. मेरा नाम है क्यों अविनाश अशा पद्धतीने सांगताना शॉट ऑफ प्लेन चेंडू बॅक फुटला गेले पूल केलाय आणि सरळ जातो स्क्वेअरच्या डोक्यावरनं 6 धावा. चेंडू पुरवला जातो. मित्रांनो किती धावा बनवायच्या हो. 91 धावा झाल्या तरी धाकटीनं लिहिल्या पार पाडतात. 100 झाल्या तरी विजयी होत आहेत. म्हणजे आजकाल गोलंदाजाची काही किंमतच राहिली नाही अशा पद्धतीने बघायला मिळतंय. एकमात्र गोलंदाज धनंजय याने थोडासा प्रतिकार केला. धनंजयच्या पहिल्या षटकात 18 आल्या. अतुल जाधवने आपल्याच पहिले 18 दिल्यात. त्यानंतर 9 आला. जयेश यांनी 10 दिल्यात आणि या षटकात आतापर्यंत 4 चेंडूत 12 धावा आल्यात.
बॅटिंग पॉवर प्ले आपण बघत आहात. या 6 धावांची धावसंख्या झालाय ती 67. 67 धावा बघायला मिळतात. विजयासाठी 94 धावा करत आहेत. आपण बघत आहात मैदानाच्या आतमध्ये एका साईडला धाकटी डहाणू ज्यांना टार्गेट दिलं 94 नावाचं आणि एका साईडला फिल्डिंग करून त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो तो MS11 तारापूर. पुन्हा अतुल जाधव गोलंदाजी करतो. समोर फलंदाज तुम्हाला अविनाश नावाचा एक तडाखेबंद फलंदाज पाहायला मिळतं. चेंडूला ड्राईव्ह केलाय कव्हरच्या रिझनला. काय कौशल्य पद्धतीने शॉट बघायला मिळते. मैदानाच्या चारी बाजूला फटकेबाजी करत असताना अशी ते दर्जेदार फलंदाजी धाकटी डहाणू संघाकडनं तुम्हाला बघायला मिळत आहे. आणि म्हणूनच तर मागील 2 वर्षापासून सतत त्यांचा दबदबा ह्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. चला निश्चितच आमच्या या स्पर्धेमध्ये मंचावरती कुलदीप घरत आणि कुंदन घरत यांचं स्वागत होते. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली तर्फे स्वागत केले जाते. पुन्हा अतुल जाधव गोलंदाजी करतोय. छोटा प्ले चेंडू हो काय टायमिंग बघायला मिळालाय. सरळ चेंडू जातो मिड विकेट डोक्यावरनं 6 धावा खणखणीत षटकार. आणि ह्या षटकात धावा किती दिल्यात 22 धावा या षटकामध्ये मोजल्या गेल्यात. अतुल जाधव याने टोटली 2 षटकामध्ये 40 धावा दिल्यात. अप्रतिम फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. तुम्हाला बघायला मिळतो. भवित्य 11 धाकटी डहाणू म्हणजे भावेश पटेल आमच्या तुम्हाला बेटेगावचे बघायला मिळतात. त्यांचे लहान चिरंजीव आहेत. त्यांच्या नावाने संघ टाकत असतात. बेटेगावमध्ये बघितलं परम मित्र त्यांचे बघायला मिळतात. आणि हा संघाचं खरं नामांकरण आहे भावित्य 11 धाकटी डहाणू असा संघ तुम्हाला बघायला मिळतोय. काय दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते. अजून तर रथी महारथी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बारीसारखा बसलाय. गणेश सारखा फलंदाज बसलाय. पण इथे बॅटिंगला एवढी कडक आहे. आणि म्हणूनच 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 3 वर्षाच्या कालावधीमध्ये असंख्य स्पर्धा जिंकण्याचा विक्रम ज्या स्पर्धेच्या नावावर घेत आहे ज्या गावाचा संघ तुम्हाला बघायला मिळतो धाकटी डहाणू. आता बघा पुन्हा तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतो जयेश. धावसंख्या झाली ती 77 धावा फलकावर लागल्या गेल्यात. काय दर्जेदार स्पर्धा. काय क्रॅकर सिलिंग फटाक्याची आतषबाजी कशी करावी अशी फलंदाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा जो डेप्टम राऊंड विकेट मारा फुलटा चेंडू गेला. इथे बाकी कॅच जातोय आणि अशा पद्धतीने इथे विकेट जातोय आणि बाद होतोय तो खेळाडू मयूर मर्दे नावाचा खेळाडू. पण ज्या पद्धतीने फलंदाजी केलाय किती धावा काढल्यात मयूर मर्देने 10 धावा आपल्या संघासाठी काढल्यात. 77 झाल्यात. 94 विजयासाठी पाहिजेत. 17 चेंडू 17 धावाची आवश्यकता. आता किरण नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. प्रीतम बारी किरणने कॅच घेतलाय. निश्चितच प्रीतम बारी नावाचा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. ह्याच्याकडनं सर्वात जास्त सरळ फटके मारणारा फलंदाज कोणता ह्या डहाणू तालुक्यात आणि पालघर तालुक्यात हा एकमेव. सगळे षटके मिड ऑफ लॉंग ऑन मिड ऑफ लॉंग ऑन मिड ऑन लॉंग ऑफ अशा पर्याय मारायला बघायला मिळतात. असंख्य मैदानी फटके मारताना असंख्य स्पर्धा ज्याने आपल्या नावावर कोरल्यात असं नामवंत क्रिकेटपटू ISPL पहिला खेळणारा आमच्या पालघरमध्ये डहाणू तालुक्यातला आणि पालघर तालुक्यातला पहिला खेळाडू ज्याचं गतवर्षी आपण बघितलंय. नंतर ओमान दुबई इथे जाऊन देखील बऱ्याचशा आपल्या क्रिकेट शौकीनांना आपल्या प्रत्येकानं मंत्रमुग्ध करणारा हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा शेवट आपल्या षटकाला पुढचा चेंडू टटवला आहे. प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू जातो तो मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी लॉंग ऑनचा खेळाडू नेहमी येऊन फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि एका धावाची धावसंख्या होती 78. 78 धावा फलकावर लागल्यात. 94 धावा तुम्हाला विजयासाठी करायचं आहे. आणि 6वं षटक मार्गस्थ बघायला मिळतात. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये अतुलच्या एका षटकात 22 धावा जमा केल्यात. जयेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा. हा काय दर्जेदार अविनाशकडनं बॅटिंग बघायला मिळते. काय सुंदर फ्लो बघायला मिळतो. बॅटची लिप बघा किती सुंदर. ब्लॅक क्लिप किती सुंदर बघायला मिळते. चेंडू मिडिल स्टंपवरचा होता. फॉरवर्ड चेंडू धाडला गेला. डी स्क्वेअरच्या डोक्यावरनं 6 धावा. आणि आतापर्यंत किती षटकार या फलंदाजाने मारलेत अविनाशने 3 षटकार अविनाशच्या बॅटिंग तुम्हाला बघायला मिळतात. धुव्वाधार फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. फुल टच चेंडू प्लस नो बॉल. आणि इथे डिक्लेअर आहे की 6 आहे बघूया. डिक्लेअर झोनमध्ये 2च धावा इकडे बघायला मिळते. 2+1 म्हणजे धावसंख्या 3 निवडते. धावसंख्या होते ती 87. म्हणजे 7 धावाची आवश्यकता. अजून देखील 2 षटके आहेत. बाकी 6वं षटक मार्ग असतं. काय बॅटिंग आणि किती रन रेट दिला तरी पूर्ण करू शकतात. आणि यातील विजेता संघ आम्हाला संघ बघायला मिळेल तो 7वा आणि आजचा पहिला. पुन्हा चेंडू टटवला आहे. सरळ जातोय सीमा पलीकडे 6 धावा.
आकाशात उभं राहायचं, आकाशाकडे राहिल्यानंतर गगनात बघायचं, हा शुक्र तारा, हा बुध तारा, हा शनी असं दाखवायचं. अशा पै षटकार मारण्याचं काम या फलंदाजाने दिवसा बाकी चांदणे दाखवलेत तर गोलंदाजाला. आणि त्या फलंदाजा अविनाश नावाचा घातक फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. व्हॉट अ बॅटिंग, काय क्लास दर्जेदार फलंदाजी बघायला. एका धावाची आवश्यकता विजयासाठी. आणि 6 किती चेंडू पूर्ण होतात बघूया. पुन्हा चेंडू टटवलाय, पुन्हा 6 धावा बघायला मिळतात. नो बॉलने सामना विजयी झालेत. आणि पूर्णतः मला वाटतं 5 चेंडू आणि 5 बॉल बाकी ठेवून सामना विजयी झालेत. 5 चेंडू आणि 5 षटकार आणि 5 चेंडू म्हणजे 13 चेंडू बाकी ठेवून सामना विजयी झालाय. आणि अविनाशने किती धावा काढल्यात बघायचे आहेत. 45 धावा.